श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये स्वामींची भक्ती तर असते. स्वामींची सेवा करावी, रोज देवासमोर बसावं, नामस्मरण करावं, दिवा लावावा, प्रार्थना करावी अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. पण आपल्या दैनंदिन जीवनात कामाची धावपळ असते. घरातील काम, मुलांची जबाबदारी, नोकरी, व्यवसाय आणि संसारातील अनेक गोष्टी, त्यामुळे अनेकदा आपल्या मनात एक विचार येतो, नेहमी वेळच मिळाला नाही, मोठा वेळ आणि स्वामी मोठी सेवा पूजा करेन. आवश्यक आहे असे का? करता करता नाही. काही दिवस आपल्याकडे वेळ कमी असला तरी आपण स्वामींची सेवा सेवा करण्यासाठी प्रेमाने आणि मनापासून स्वामींचे नामस्मरण करू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशीच एक साधी, सोपी आणि कमी वेळात करता येणारी नित्यसेवा पाहणार आहोत. ही सेवा तुमच्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. चला तर मग स्वामींचं नाव घेऊन नित्यसेवेला सुरुवात करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वामींचं स्मरण. डोळे उघडल्यानंतर शक्य असेल तर काही क्षण शांत राहा. मनात स्वामींचं रूप आठवा आणि हळू आवाजात किंवा मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला वेळ असेल तर 11 वेळेस नामस्मरण करा, 21 वेळेस करा, फक्त किंवा 3 वेळा वेळा जरी प्रेमाने करू म्हणलं शकता. तरी त्या जर वेळ कमी मन असेल स्वामींच्या चरणाशी जोडलं जातं. मग स्वामींना मनापासून सांगा, स्वामी महाराज, आजचा दिवस आपल्या चरणी अर्पण करते. माझ्याकडून कोणतीही गोष्टीची चुकीची श्री स्वामी स्वामी समर्थ, आणि माझ्या इतकी कुटुंबावर छोटीशी तुमची प्रार्थना कृपादृष्टी आपल्या दिवसाची सुंदर सुरुवात करू शकते. यानंतर स्नान करून देवघराच्या स्वच्छतेकडे जावा. यानंतर आपल्याला देवघराकडे जायचं आहे. नित्यसेवेमध्ये देवघराची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. दररोज संपूर्ण देवघराची मोठी साफसफाई करणे शक्य नसेल तर काळजी करू नका. फक्त स्वामींच्या फोटोसमोरची जागा स्वच्छ करा. पादुका असतील तर त्या स्वच्छ कपड्याने पुसा. देवघरामध्ये अनावश्यक वस्तू साचू देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवा करताना मन शांत ठेवा. फक्त हाताने स्वच्छता न करता मनातील नकारात्मक विचार ही बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. माझं मनही आणि त्यासोबत देवघराप्रमाणे स्वच्छ आणि शांत ठेवा. श्री स्वामी समर्थ. आता स्वामींच्या चरणी दिवा लावा. तुमच्या घरातील परंपरेनुसार तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावू शकता. दिवा लावताना घाई करू नका. त्या क्षणी स्वामींच्या मूर्तीकडे किंवा फोटोकडे पहा आणि मनात म्हणा, स्वामी महाराज, माझ्या घरातील अंधकार दूर करून शांती, सद्बुद्धीचा प्रकाश द्या. यानंतर अगरबत्ती किंवा धूपही दाखवू शकता. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नित्यसेवा म्हणजे फक्त दिवा, अगरबत्ती, नैवेद्य नाही. स्वामींच्या चरणी नित्यसेवा म्हणजे पाणी अर्पण, स्वामींच्या नामाशी, घरातील परंपरांच्या विचाराशी जोडलं जाणं. चिंता करू नका. त्यानंतर स्वामींना भावना महत्त्वाची आहे. फूल अर्पण करताना म्हणा, स्वामी महाराज, माझ्या मनातील अहंकार, राग, द्वेष आणि नकारात्मक विचार आपल्या चरणी अर्पण करते. सर्वात सुंदर भाग ही मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण. भक्तांनो, तुमच्याकडे वेळ कमी असेल तर या भागाला सर्वात जास्त महत्त्व द्या. डोळे बंद करा, मन शांत करा आणि हळूहळू नाम घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्ही हे नामस्मरण 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा करू शकता. पण संख्या पूर्ण झालीच पाहिजे असा ताण घेऊ नका. कधी वेळ असेल तर जास्त नामस्मरण करा आणि कधी वेळ नसेल तर काही मिनिटे नामस्मरण करा. महत्त्वाचं म्हणजे नियमितपणा. स्वामींचं नाव घेताना आपले विचार स्वामींच्या चरणी ठेवा. जर तुमच्याकडे आपल्या चिंता काही मिनिटे स्वामींना सांगा, तर स्वामींचा एखादा मंत्र स्वामींच्या चरणी सोपवा किंवा स्वामींच्या मनात विश्वास ठेवा. उदाहरणार्थ, स्वामी माझ्यासोबत आहे. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामजप करा. पूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसेल चरित्रातील तर काही ओळी वाचल्या तरी चालतील. कारण भक्तांनो, दररोज थोडी भक्ती करणे आणि ती सातत्याने करणे हे अनेकदा एक दिवस खूप मोठी पूजा होते. त्यानंतर अनेक दिवसानंतर काही नैवेद्य दाखवा. अधिक घरात जे उपलब्ध असेल म्हणून प्रेमाने अर्पण करू शकता. ताण घेऊ असेल तर फळ, तुमच्या वेळेने दूध असेल तर दूध, गोड पदार्थ असेल तर तो दाखवा किंवा घरातील साधं अन्नही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. नैवेद्य दाखवताना मनात म्हणा, स्वामी महाराज,
हे सर्व तुमचंच आहे. तुमच्या चरणी मी प्रेमाने अर्पण करत आहे. नैवेद्य दाखवताना आता स्वच्छता आणि आपल्या घरातील स्वामी समोर बसा याची काळजी प्रार्थना करा. हे श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्याकडून रोजची तुमची सेवा घडू द्या. माझ्या मनामध्ये श्रद्धा आणि समाधान राहू द्या. माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी राहू द्या आणि माझ्याकडून कोणाचेही मन दुखू नये याची काळजी घ्या. वाईट विचारांपासून माझं रक्षण करा आणि संकटाच्या वेळी मला धैर्य द्या. योग्य मार्गावर चालण्याची बुद्धीसुद्धा द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं मन सदैव आपल्या चरणी राहू द्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मोठ्या मोठ्या शब्दांची आवश्यकता नाही. तुमच्या मनात जे काही आहे ते स्वामींना सांगा. कारण आता स्वामींसमोर मन कमी करणं त्यांची एक सोपी पद्धत भक्तीच आहे. जर तुमच्याकडे 5 मिनिटे असतील तर पहिलं मिनिट देवघरासमोर जावा, स्वामींना नमस्कार करा, दिवा लावा, स्वामींचं नामस्मरण करा आणि एखादं फूल नैवेद्य अर्पण करा. मोठी मनापासून प्रार्थना करा. स्वतःला दोष करायचा आहे. संसारातील जबाबदाऱ्या सांभाळतानाही तुम्ही स्वामींचं नाव घेत असतात. हीच फार मोठी गोष्ट आहे. स्वयंपाक करताना स्वामींचं नाव घेता येतं, घरकाम करताना स्वामींचं नाव घेता येतं, प्रवास करताना नामस्मरण करता येतं. कामाच्या मध्ये काही क्षण मिळाले तर स्वामी स्मरण करा. म्हणून भक्तांनो, स्वामींची भक्ती करण्यासाठी वेळ शोधण्यापेक्षा मिळालेल्या वेळात स्वामींना सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगते. श्री स्वामी समर्थ. सेवा करताना स्वतःवर नियमांचा अनावश्यक ताण घेऊ नका. प्रत्येक घराची परंपरा ही वेगळी असते. प्रत्येक भक्तांची परिस्थिती ही वेगळी असते. म्हणून तुमच्या घरातील परंपरा, श्रद्धा आणि उपलब्ध वेळ यानुसार सेवा करा. सेवा म्हणजे दिखावा नाही. सेवा म्हणजे मनापासून स्वामींची आठवण. आपल्या वागण्यात प्रेम आणणे, गरजू व्यक्तींना मदत करणे, आईवडिलांचा आदर करणे, त्यासोबतच घरातील व्यक्तींशी प्रेमाने बोलणे आणि शक्य तितकं चांगलं वागण्याचा प्रयत्न करणे, ही सुद्धा स्वामींच्या भक्तीचीच एक सुंदर बाजू आहे. तर भक्तांनो, आज आपण पाहिलं की दररोज स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी खूप मोठा वेळ लागतोच असं नाही. काही मिनिटं, एक दिवा, थोडं नामस्मरण, मनापासून केलेली प्रार्थना आणि स्वामीवरचा विश्वास इतक्यापासूनही आपल्या दिवसाची भक्तिमय सुरुवात करू शकतो. आता व्हिडिओच्या शेवटी आपण सर्वजण एकदा स्वामींचं नामस्मरण घेऊया. माझ्यासोबत म्हणा, स्वामी महाराज आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करू. आपल्या कुटुंबावर सुख शांती सद्बुद्धीची कृपादृष्टी ठेवू. हीच स्वामींचरणी प्रार्थना. जर तुम्हाला आजची नित्यसेवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या स्वामी भक्त परिवारातील इतरांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कदाचित कमेंटमध्ये एखाद्या भक्ताला स्वामींची आठवण स्वामी समर्थ. चला शेवटी एकदा मोठ्याने म्हणूया, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भक्तिमय विषयासह. तोपर्यंत स्वामींचं नाम घेत राहा, स्वामींवर विश्वास ठेवा आणि सदैव म्हणत राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.